नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहतात BBC केज लाईव्ह. आत्ताच थोड्या वेळापूर्वी वडवणी तालुक्यातील कुप्पा गावाच्या जवळ असलेल्या अगरतांडा या वसाहतीमध्ये अचानक काही गोष्टी पेटू लागल्याचा एक व्हिडिओ आत्ताच पाहण्यात आला आहे. सर्वप्रथम आणि नागरिकांना सांगू इच्छितो की आपण कृपया या घटनेनं अजिबात भयभीत होऊ नका. हे खरं आहे, आपल्या वस्तू जळाल्या असतील, हे खरं आहे, परंतु काही चालाक लोकांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं ही केलेली एक रणनीती आहे. आम्ही ती शोधून काढू. फक्त पुढच्या 2 दिवसामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या गोष्टीचा छडा लावून या गोष्टी का घडतात, कोणी किंवा याच्यामागं कोण असू शकतं, कारण ॲक्युरेट त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागू शकेल. पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की मी बीड जिल्हा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा बीड जिल्हा अध्यक्ष या नात्यानं आपल्याला सर्वप्रथम सांगू इच्छितो की हे पूर्णपणे भोंदूगिरीतला एक प्रकार आहे. काही लोकांनी लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी किंवा लोकांना घाबरून टाकण्यासाठी केलेलं एक कृत्य आहे. आम्ही या कृत्याच्या बुडाला नक्की जाऊ. प्रशासनाची मदत आम्ही घेणार आहोत, पोलीस प्रशासनाची मदतही आम्ही घेऊ. मात्र आम्हाला हे माहिती आहे यामध्ये काही केमिकलचा वापर केलेला असतो आणि ते केमिकल्स ठराविक ठिकाणी ठेवल्यानंतर ते आग पकडतात. विशेष म्हणजे विशिष्ट तापमानानंतर किंवा पाण्यात देखील हे आग पकडतात. काही केमिकल्स असे आहेत की ते पाण्याचा त्यांचा संपर्क आला की ते आग पकडू शकतात, तर काही केमिकल्स हे ठराविक उन्हाच्या तापमानानं त्याला आग लागू शकते. या तिन्ही आणि याशिवायही अनेक काही कारणं आहेत. आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आमच्या सर्व तज्ज्ञाकडून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करून या निष्कर्षापर्यंत नक्कीच पोहोचू. तरी आम्ही पुन्हा एकदा वडवणी तालुक्यातील लोकांना पूर्णपणे आश्वस्त करतो, पूर्णपणे खात्री देतो की आपण अजिबात या घटनेनं घाबरू नका. आम्ही फक्त पुढील 2 दिवसात 48 तासामध्ये आम्हाला खात्री देतो आपण की जी काही तपास आहे या गोष्टींचा ते करू आणि कोणत्या रासायनिक घटकामुळं या आगी लागत होत्या आपल्याला सांगू. याच्यामागे कुठला चमत्कार नाही आहे, कुठलं काही नाही आहे. आपण अजिबात घाबरू नका. विशेषतः आमचा हा परिसर जो आहे तो बऱ्याच वेळा अशिक्षित लोक असतात, काही ग्रामीण भागातले लोक असतात ज्यांना अशा गोष्टीची कल्पना नसते. त्यांना आम्ही कृपया खात्री देतो की आपल्याला पुढच्या 48 तासामध्ये हे नेमकं का घडत होतं आम्ही याचा छडा लावू आणि पोलीस प्रशासन आणि इतर प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही नक्की त्यापर्यंत पोहोचू. या ठिकाणी आपल्या मदतीला वडवणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आमची खूप सक्षम आहे. जिल्ह्यातली एक चांगली समिती आहे, ती सुद्धा लवकरच आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपल्याला या बाबतीत नक्कीच मदत करील. आम्ही सुद्धा विशिष्ट लोकांसह आपल्याला भेट देणार आहोत आणि आपल्या या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन मूळ कारण काय आहे आणि हे कोण लोक असू शकतात. कारण मी मगाच म्हटलं की लोकांची नाव आपल्याला लगेच तुम्हाला सांगायला थोडा वेळ लागेल, कारण ते सांगू शकणार नाही, कारण त्याचा खास खुलासा केल्याशिवाय किंवा निश्चित त्या व्यक्तीपर्यंत पोचल्याशिवाय कोणाचं नाव आपल्याला घेता येणार नाही. मात्र या घटना अजिबात भिवू नका. या केवळ आणि केवळ दहशत निर्माण करण्यासाठी केलेले आहे ते आम्ही खात्रीनं सांगतो. तुम्ही त्याच्या पलीकडे त्याचा विश्वासच ठेवू नका आणि ते का आणि कोण याचा आपण नक्कीच अभ्यास करू आणि 2 दिवसात तुम्हाला या गोष्टी कोणते केमिकल्स किंवा काय ठेवल्यामुळे या गोष्टी होत होत्या हे नक्की आम्ही आपल्याला शोधून आपल्यापर्यंत आम्ही सांगू. आता हा तातडीचा व्हिडिओ आपल्याला याच्यासाठीच आम्ही काढला आहे की तुम्ही घाबरून जायचं अजिबात कारण नाही आहे. कारण असे लोक अनेक वेळा महाराष्ट्रात ठिकठिकाणी अशा लोकांनी अशा घटना केलेल्या आहेत आणि अशा आगी लागतात काही केमिकल्स ठेवल्यामुळं. आणि ते काय आहेत, कारण आम्ही सार्वजनिक टाकलं की लगेच काही दुसरे लोकही त्याचा वापर करू शकतात. म्हणून सार्वजनिक या केमिकलची नावं सांगण्यापेक्षा आम्ही तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी पोहोचून त्याची खात्री करून देऊ. एवढंच या निमित्तानं कृपया पुन्हा आम्ही या ठिकाणी अगरतांडा वस्तीतील सगळ्या लोकांना सांगतो, सगळ्या नागरिकांना, कुप्पा परिसरातील आणि वडवणी तालुक्यातील सर्व नागरिकांना खात्री देतो की आपण या घटनेनं अजिबात भयभीत होऊ नका. आम्ही आपल्या मदतीला आहोत. पोलीस प्रशासनानं आम्ही पुढील 48 तासात हे का घडतंय हे खात्रीनं शोधून काढू. थांबूयात तोपर्यंत. आम्ही लवकरच आपल्यापर्यंत येतोय. धन्यवाद.